6,000 रुपये आलाय. मोठ्या नेत्याच्या ऑफिसला सगळं ठरलेलं आहे. एका पक्षाच्या लोकांना पैसे कमी आले, आरोप आहे. न कळता लोकांच्या सह्या घेतल्या दुकानदारांच्या. आता आमचे गले कापले, मग तो हाय काही नाही बघा. नाव सांगा. दुकानांचा तारणार्थ महेश बालदे बोलतो, मग काने इथं आला आमच्यासाठी. तर नमस्कार मंडळी, मी गणेश कोणी. तर आज एक महत्त्वाचा विषय असणार आहे. म्हणजे मी आज काय घारापुरीमध्ये आहे, पण घारापुरीमध्ये मी मच्छीला नाही आलोच, नेहमी मच्छीला येतो. आज तिथे एक खरंच महत्त्वाचा विषय आहे. अक्षरशः तिथल्या म्हणजे जे तिथले रहिवासी आहेत घारापूरच्या, आपले जे गावावळीतली सगळे लोक आहेत आणि त्यांचे जे स्टॉल्स आहेत, जे तुम्ही जेटीवरून जे आतमध्ये जाताना जे स्टॉल्स लावलेले असतात ना, त्या स्टॉल्सवर कारवाई आहे भरपूर वर्षापासूनची काहीतरी त्यांची आहे. मी त्यांच्याच लोकांना विचारेन, तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करीन. बघा आणि नक्कीच सपोर्ट झाला पाहिजे, कारण शेवटी बघा आज ही एका गावावर वेळ आहे, परत उद्या दुसऱ्या गावावर. तर बघू आपण काय नक्की विषय तो मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करीन. मॅरिटाईम बोर्डचे अधिकारी आणि गाववाल्यांशी म्हणजे त्या दुकानदारांशी चर्चा झाली आणि तरीसुद्धा तोडक कारवाईसाठी मॅरिटाईम बोर्डचे अधिकारी गाडी घेऊन सर्व दुकाने तोडण्यासाठी निघाले. मॅरिटाईम बोर्डचे अधिकारी आणि गाववाले दुकानदार त्यांच्यामध्ये चर्चा झाली की पैसे भरायला 1-2 दिवसात म्हणजे सगळे हळूहळू सुरुवात करतात. हे काहीतरी ठरले अमाऊंट, काही एवढे पैसे 10,000 रुपये काहीतरी सध्या भरायचे आणि बाकीचं नंतर बघू, कारवाई थांबवण्यासाठी. तर आता एक म्हणजे जर एखादी गोष्ट ठरले तर 2 दिवस थांबायला पाहिजे. न थांबता डायरेक्टली दुकानं तोडायला हळूहळू दुकानं तोडायला सुरुवात केली. म्हणजे दुकानाची पत्र वगैरे काढायला सुरुवात केली. आणि ती म्हातारी सांगत होती का माझा इथं पोरबाळ कोण नाही सध्या उरडला राहतात, तरी पण तिचं काही ऐकलं नाही, डायरेक्ट दुकानं तोडायला सुरुवात केली. विषय नका वाढून तुम्हाला एक काम महत्वाचं सांगतो. इकडे आहे का, आता त्या ठिकाणी तुमचं बोलणं झालेलं आहे सगळं. आपलं सगळं बोलणं झालं. आता हे जे दुकानवाले आहे ना, या दुकानवाल्यांनी स्वतः सांगा आम्ही काढून घेतोय, ते स्वतः काढून घेतील. ते काही त्यांच्या लोक लावून काढणार. झोपण्याचा काढता म्हणून झोपण्याचा विषय बोलला तुम्ही. एक विषय झाला, त्यांनी माफी मागितली. यांची लायकी नाही म्हणजे ऑफिस मध्ये करू शकत नाही आणि लायकी नाही. एक दुकान आहे सामाई चर्चा, हा दुकान सामाई चर्चा याला 2.5 लाखाला आहे, त्याच्या बाजूच्या याला 6,000 रुपये आलाय. हा राजकारण आहे, हा राजकारण आहे. राजकीय केली आहे आणि हा कुणाच्या तरी मोठ्या नेत्याच्या ऑफिसला सगळं ठरलेलं आहे. कारण एका गावात 2 पक्ष आहेत, एका पक्षाच्या लोकांना पैसे कमी आले, आरोप आहे.
आणि तुमचा शेत ट्रेनच्या जवळ काय आणि आम्ही बांधलाय तो कोणासाठी बांधलाय ढोरांसाठी बांधलाय त्याचे पैसे तुम्ही या राजकारण्यांच्या नादी लागू नका तुम्हाला सांगतो मी तुम्ही राजकारणाच्या नादी लागू नका तुम्ही बाजूला शिवाय तुम्ही घेऊ नका तुम्ही पण मुलं बाळं आहेत नेते आहेत ना हलकट नेते आहेत तुम्ही गोरगरिबांचं तुम्हाला काही माहित आहे राजकारणात आहे मला माहिती आहे काय राजकारण आहे तो सांगितलं ना तो आता कमी करून भाडं किती आलंय ट्रेनचं भाडं किती आलंय काही एमटी चालवत नाही काही नाही चालवत त्यांचा कॉन्ट्रॅक्टवर झालेला एमपीडीसीचा लोगो लावून आम्ही ट्रेन चालवणार त्याची साफसफाई आणि सगळं काही आम्ही सांभाळणार प्रायव्हेट माणूस आहे तुम्ही वकिली कशाला वकिली नाही वकिलीला करत आहे प्रश्न केला तर प्रश्न आहे ना त्याचा भाडा आता तुम्ही जो ट्रेनचा विषय काढलाय ना हा तुमचा मुद्दा बरोबर आहे तर हा मुद्दा जर बरोबर आहे याची जर तुम्हाला पूर्ण जर माहिती पाहिजे असं ही एमटीडीसी चालवते का आपलं मेरिटाईम चालवतं कोण चालवतं ही माहिती अधिकारात माहिती मागा आणि मग विचारा संपलं साहेब 2019 ला ही कारवाई झाली होती आम्ही कुठे एमपीडीचा डबा उलट नव्हता माहितीचा अधिकार आहे माहितीच्या अधिकाराला लिहिलेलं पण आहे का एमटीडीसीनी एमटीडीसी हा जेटी कोणाची आहे अंडर कोणाच्या अंडर ऐका ना मी काय म्हणतो आपण आहे ना काय होतं हे जे अधिकारी इथं या तळावर ज्या तुमच्या सोबत जे काम करतात हे काही दुसरे तिसरे कुठले बाजूचे आयात नाही केलेले हे तुमच्यातलेच आहे परंतु यांच्यावरती जे बसलेले जे अधिकारी आहेत त्यांच्यापर्यंत तुम्ही पोहोचत नाही माहितीप्रमाणे चालवते भाडं भरतंय का एमपीडीसी चालवत नाही मग? ऐक माझं ही जेटी एमपीडीसीने बांधलेली आहे एमपीडीसीने बांधली त्यावेळेस त्यांचा तुमचा असं काही अग्रीमेंट झालाय का अग्रीमेंट झाले आहे ते का ट्रेनचं भाडं घ्यायचं नाही माझं नाही झालेलं आहे एमपीडीसीला डिपार्टमेंटचं बोलतोय मी माझं ऐकायला बोलशील मला बोलायला देशील हा बोला त्यावेळेस त्यांनी ते अग्रीमेंट केलेलं होतं की आम्ही ही ट्रेन चालव त्याच्यावर तुमचा लोगो लाव प्लस याचा जो मेंटेनन्स आहे साफसफाई हे ते सगळं आम्ही करू असं ते अग्रीमेंट आहे त्याच्यामुळे आता भाडं लागत नाही त्याच्यानंतर कुठली साफसफाई करता कोण करत साफसफाई अग्रीमेंट आहे तो करतो नाही करतो मी बोलत नाहीये हे अग्रीमेंट आहे आपण ट्रेनवर जाऊन लोगो बघूया हा प्रश्न तुम्ही वेगळा विषय एक काम गरीबांवर अन्याय बरोबर आहे मग तुम्ही याच्या पहिले तुम्ही कधीच विचारलं नाही तेव्हा पण आम्ही कारवाई करायला लावली होती 4 वर्ष मला कोणी तुम्ही आता कळलं मला एक पत्र द्या त्याच्यावर हो साहेब या लिस्ट कुठं बनल्यात ना हे आम्हाला माहिती आहे अरे मग मला माझ्याकडे करायचं होतं ना 4 वर्ष आहे मी माझ्याकडे का ना पत्र हो साहेब या कुठल्या दुकानाला किती भाडं लावायचा हे कुणाच्या कार्यालयात बसून काम केलंय असं माहिती आहे असं असतं तर मी आता तिथे तुम्हाला विश्वासाचं बोललो की मी कमी करू असं असतं तर मी बोललो असतो का मी करू कमी ट्रेनचा ट्रेन इम्प्रेस चालवतो ही गोष्ट चुकीची आहे ट्रेन चालवत नाही ट्रेन बघा आता मग तेच बोलतोय ट्रेन एमपीडीसी नाही मी आता केलं त्यांच्यावर कारवाई नाही केली दाखवा आम्हाला ट्रेनवरती आमच्या सोबत कारवाई सगळ्यांवर झाली पाहिजे जर त्याच्या ऑफिसवर ठरलं तर मी बोललो असं का भाडं कमी करून देतोय भाडं कमी करून देतो मीच बोललोय तुम्हाला
विषय का काढताय मला तो पत्रक कळत पण नाही. तुम्हाला दिलंय, बघून घ्या. पण मी दोन दिवस थांबा, तुम्ही ऐकण्याची याच्यातच नाही. हे बघ काय झालं माहिती का, आता माझ्या इथपर्यंत आल्या तू कुठं थांब, आता मी दबणार आहे. म्हणून मी काय आता प्रेमाने समजवलं की आपण थोडीशी कारवाई दाखवूया. मगापासून तेच चाललंय बोर्डाकडनं केल्या जाणाऱ्या कारवाईच्या संदर्भात तुम्ही सगळे विरोध करताय, अधिकारी सुद्धा आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी सुद्धा चर्चा करूया. नेमका विषय काय आहे? तुमचा विरोध नेमका कशासाठी? हॅलो सर, आम्ही स्थानिक रहिवासी आहोत. आमचं जन्मच या ठिकाणी झालेलं आहे आणि या ठिकाणी आम्हाला 2000 साली आम्हाला स्टॉल दिलेले आहेत आणि 2000 साली आम्हाला लोकं एक पावती पण मेरिटम बोर्डाने दिलेली आहे. ते 1200 रुपये वार्षिक 1200 रुपये होते. नंतर 2001 ते 2005 या 5 वर्षामध्ये आम्हाला 1400 रुपये केले. पण 200 रुपये वाढवण्यासाठी आम्हाला एक पत्रक दिला की तुमच्याकडे 200 रुपये वाढवण्यात येते. आज खरोखर तुम्हाला सांगतो ना, आज भाडं बघितलं 19,000 डायरेक्ट करून टाकले आणि त्याचं ना पत्रक ना काय. नंतर कोरोना कालामध्ये संपूर्ण जग बंद होता आणि शासनाच्या नियमानुसार दुष्काळग्रस्त असेल किंवा कोरोना काल असेल त्यावेळेचं भाडं माफ केलं जातं आणि ते भाडंसुद्धा आज आम्हाला लावलेलं आहे. या ठिकाणी सगळे लोक आहेत, ते गरीब लोक आहेत, स्थानिक लोक आहेत. इथं शाळा नाही, इथं डॉक्टर नाही आणि इथले लोक आपल्या मुलांसाठी शिकवण्यासाठी बाहेर जाऊन रँटवर रूम घेऊन आहेत आणि ते आपल्या मुलांना कसं तरी शिक्षण देत आहेत. आणि आज त्याही 5 वर्षानंतरचा पुन्हा भाडा बघितला तर एका वर्षाला 24,000 रुपये लावलेले आहेत. वार्षिक भाडा 24,000. आणि इथं 4-4 महिने बोटी बंद असतात पावसाळ्यामध्ये. कधी कधी एखादा फॉरेनर मंत्री आला, मिनिस्टर आला, ताजमध्ये राहिला तर 4 दिवस नाही 8 दिवस बोटी बंद ठेवतात. मग अशा वेळी आम्ही भाडं तरी कुठून भरणार? हा आमच्या खरोखर लोकल लोकांवर अन्याय झालेला आहे आणि याच्यामध्ये आम्ही मंत्री महोदयांना सांगितलं की असं आहे, त्याही पत्रकसुद्धा दिलेलं आहे. तरीसुद्धा हे अधिकारी इतके माजलेले आहेत ना का त्यांचाही ऐकत नाही, त्यांचाही आदर केला जात नाही. ठीक आहे, आपण कारवाई संदर्भात बोलूया. 103 दुकान आहेत, त्यातली जवळपास 8 किंवा 9 दुकानं लिगल आहेत, बाकीची सगळी इलिगल आहेत अशी आकडेवारी आता प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी आपल्याला दिली. उर्वरित जी इलिगल दुकान आहेत त्यांच्यावर जी कारवाई होते, जी अनधिकृत दुकान आहेत त्या संदर्भात तुमचं काय म्हणणं आहे? त्याच्याबद्दल तर आम्ही सगळेजण पैसे भरायला तयारच आहे. जो मोबदला आहे तो आम्ही द्यायला तयार आहोत, परंतु जो शासकीय नियमानुसार असेल, योग्य असेल, याही जर 24,000 रुपये जर छोट्या वडापाववाल्यांच्या जवळ मागितले तर ते कसे काय देऊ शकतील? आणि जर 24,000 मागत असतील तर ते दुकान कशी काय लावतील? आपल्या घर कशी चालवतील? आणि ते तर सगळेजण आम्ही पत्रकच बनवलेलं आहे की आम्ही पैसे भरायला तयार आहोत, परंतु योग्य ते भाडं असेल ते आम्ही भरू. काही वेळापूर्वी जे भाडं खरं तर लावलं गेलं, ज्यांनी आता उल्लेख केला की 2019, 20, 21 मध्ये कोरोना आला, परंतु भाडं 2005-06 पासून आपण लावलेलं तुम्ही मला दाखवलं होतं. या भाडे पत्रकामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात तफावत आहे. जे दर निश्चित करण्यात आली होती त्यामध्ये सुद्धा अडचणी आहेत असं सुद्धा सांगितलं जातं. नेमकी यातलं वास्तव काय? सर 2019-20 मध्ये ॲक्च्युली कोरोना आला, तेव्हापासून 2-3 वर्ष तर बेट बंद होतं. घारापुरी हे टोटल बेट आपलं पर्यटनावरती अवलंबून आहे आणि पर्यटकच त्या टायमिंगला आले नाही, म्हणजे बोटी बंद असल्यामुळं तर दुकानं बंद होती. किमान 2 वर्ष तरी भाडं ते माफ करावं अशी आमची मागणी आहे. नाही, मूळ 2005-06 पासून जे दरपत्रक लावलं जातं, भाडेपत्रक लावलं जातं, त्यामध्ये मोठी तफावत आहे असं त्यांनी सुद्धा आता म्हटलं. त्यात काय वास्तव आहे? हो, तफावत आहे 100% सर. कारण पहिलं त्याने आता रमेश पाटील माझ्यापेक्षा जास्त जानकर त्याने, कारण त्यांचं दुकान आहे, त्यांचे दुकान त्यांना रीतसर त्यांच्या पावत्या आलेले आहेत. त्यांच्या पावत्या स्वतः मेरिटाईम बोर्डानेच बंद केली. ती याच्यापूर्वी ते पैसे भरत होते, त्यानेच त्यांच्या पावत्या बंद केल्या आणि 2005 पासून ते पुन्हा चालू केले. पैसे भरायला तयार आज झाले, ज्यावेळेस आम्ही त्यांच्या दुकानात तोडायला आलेले. यांना आम्ही नोटीस जवळजवळ गेल्या ऑगस्टपासून पाठवली, ऑगस्ट 2025 पासून. त्याच्या आधी आम्ही त्यांना हटवण्याची नोटीस पाठवली होती त्यांना पूर्णपणे, म्हणजे अनधिकृतरित्या पैसे भरत नव्हते म्हणून हटवण्याची टाकलेली होती. त्याच्यानंतर आम्ही त्यांना आता नोटीस एप्रिल 2026ला त्यांना पैसे भरण्याची नोटीस दिलेली, त्यामुळे ते रेग्युलराईज होतील म्हणून. पण आता त्यांनी एप्रिलपासून आजपर्यंत कोणतीही MMBच्या कार्यालयाशी कोणतीही कागदपत्री किंवा कोणतीही कारवाई केली नाही. म्हणजे मला आता त्यांनी सांगितलं की आम्ही पत्र देत होतो किंवा का देत होते, पण ते माझ्यापर्यंत पत्र आलेच नाही. मी इथेच राहतो, इथेच असतात, माझं ऑफिस समोरच आहे, पण यांचं एकही पत्र माझ्याकडे आलं नाही. आता ह्यांनी सांगितलं तफावतीबद्दल, तर तफावतीबद्दल मी त्यांना बोललो की
की ज्यांनाही कुठलं मोठं मेजरमेंट असेल तर त्यांनी त्या दुकानाचा फोटो घेऊन माझ्याकडे एक ॲप्लिकेशन करून घेऊन यावे. मी माझ्या ऑफिसमध्ये जाऊन ते सुधारित करून तुम्हाला नवीन भाडं देतो आहे. तरीही आजही पर्यंत कोणीही एकही जण फोटो किंवा ॲप्लिकेशन घेऊन माझ्यापर्यंत आलेला नाही आहे. आज ज्यावेळेस तुमचे उपसरपंच माझ्याशी संबंधित होते त्यावेळेस मी त्यांना ऑलरेडी आधी सांगितलेलं की कोणाचीही असेल तर त्याची जबाबदारी माझी आहे. कोणाचंही काय वाढलं असेल तर कमी जास्त करून देण्याची जबाबदारी माझी आहे. हे बोलणं त्यांच्याबरोबर झालेलं होतं. एक मुद्दा असा देखील आहे, यांचं असं म्हणणं आहे की आज जे लिगल दुकान आहे त्यांचं भाडं आम्ही 2005-06 पासून भरण्यासाठी तुम्हाला पत्र देतो, परंतु ती पत्र घेतली जात नाहीत, भाडं स्वीकारलं जात नाही. त्यामुळे आता भाडं न स्वीकारल्यामुळे आमची चूक नसतानाही आमच्यावर कारवाई होती. याबद्दल काय? नाही, तुम्हाला मगाशीच मी बोललो तुम्हाला की 2009ला असा एक GR आलेला होता की कोणाकडनंही शासकीय जागेवरचं भाडं घ्यायचं नाही. त्याप्रमाणे यांच्याकडनं आम्ही भाडं घेतलं नाही. ते दरवर्षी पत्र देत होते. माझ्याकडे पत्र 2009चा आणि 2005 ते 9 का भाडं स्वीकारलं गेलं नाही. 9 पर्यंत त्यांची भाडे भरलेली आहे. आमच्याकडे मी आताही एक तुम्हाला पावती दाखवू शकतो की 2009ला त्यांनी भाडं भरलेलं आहे. आता त्यावेळेस अधिकारी जे असतील की त्यांच्याशी यांचं काय वार्ता झाली असेल ती मला विचारून त्यांच्याकडनं घ्यावी लागेल. 2005 ते 2009 मध्ये भाडं का नाही घेतलं ते. आता मूळ प्रश्न आहे की कारवाईचं काय? कारवाई होणार की नाही? कारवाई ही होणारच आहे. आता त्यांनी सांगितलं की आम्ही सगळे पैसे भरायला तयार आहोत. आम्ही टप्प्याटप्प्याने पैसे भरायला तयार आहोत. आता मी त्यासाठी माझा होकार दाखवला आहे. अजून मला माझ्या ऑफिसशी बोलणं करून घ्यायचं आहे. तरी मी होकार त्यांना दाखवलेला आहे की तुम्ही टप्प्याटप्प्याने जरी भरायला तयार आहे किंवा तुमचं जे काही कॅल्क्युलेशन असेल किंवा काही तुमचे मेजरमेंट चुकीचे आहे तेही सुधारित करून तुम्हाला नवीन सुधारित परिगणना करून आम्ही भाडं आकारणार आहोत. हे सगळं जे टप्प्याटप्प्याने भाडं भरण्याची मागणी आहे ती कुठेतरी तुम्ही मान्य करताय, अजून तुम्हाला अथॉरिटी हो, मला ऑथॉरिटीकडनं परमिशन घ्यावी लागेल. आता ह्यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी जे पत्र दाखवलं ते आदितीताई तटकरेंचं पत्र आहे. मी ते मान्य केलेले आहे, पण माझ्या ऑफिसपर्यंत अजून ते पत्र पोहोचलेलं नाहीये किंवा माझ्या ऑफिसमधून मला कोणतीही कारवाई थांबवा किंवा काही स्टॉप व्हा असं काही झालेलं नाहीये. तरी मी त्यांना कोऑपरेट करून त्यांच्या समजून मी करतोय, बाकी काही नाही. एक फायनल पॉईंट, आपण गावचे सरपंच आहेत आपल्यासोबत ठाकूर, तुम्ही सगळं डिस्कशन आता ऐकलं. गावचे सरपंच, गावचे प्रमुख म्हणून तुमच्याशी यांचं जे म्हणणं आहे, खरं तर जे गाळेधारक आहेत त्यांचं म्हणणं असं आहे की आम्ही आता पैसे भरायला तयार आहोत, कारवाई नको. त्यांनी आरोप अनेक प्रकारचे केलेत की खरं तर आम्ही भाडं भरायला तयार होतो परंतु घेतलं गेलं नाही आणि आता आम्हाला थेटपणे लाखोंच्या स्वरूपात भाडं मागितलं जाते आणि प्रशासनाचं सुद्धा म्हणणं आपण ऐकलं. काय वाटतं? सांगायचा मुद्दा आहे की गेल्या 2015-16 पासून यांच्याकडे महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डकडे आपण मागणी करतो की ही सदरची जी दुकानं आहेत ही शोभेवंत असावी, एकसारखं असावी, या पद्धतीची दुकानं झाली पाहिजे. या पद्धतीची आपण गेल्या कित्येक वर्षापासून मागणी करतो, पण त्या मागणीकडं महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डने अत्यंत दुर्लक्ष केलेलं आहे. जर त्याचवेळी याचं DPR झालं असतं, यांचं व्यवस्थित सुशोभीकरण झालं असतं तर आज हे कटलरी दुकानं सुशोभित दिसली असती आणि ती कायमस्वरूपी झाली असती. परंतु महाराष्ट्र मेरिटाईमचं सुद्धा बऱ्याच ठिकाणी त्यांनी कानोडाला केल्या या मागणीकडे दुर्लक्ष केलं आणि हे आमचे सगळे स्थानिक जे कटलरी दुकानदार आहेत हे भूमिपुत्र आहेत, हे घारापुरीचे स्थायिक आहेत, ते बाहेरून येऊन कोण राहिलेले नाही की व्यवसाय करत नाही. वेळच्या वेळी जर त्याच वेळी आम्हाला महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डने ही जागा अधिकृत पण दिली असती तर हा भाड्याची जी तफावत आहे किंवा काय दंड आकारला आहे त्याचा प्रश्नच निर्माण झाला नसता. तसंच गेल्या कित्येक महिन्यापासून हा विषय चालू आहे, परंतु भाड्याची आणि ती तफावत असलेली रकमेची नोटीस 17 एप्रिल 2026 रोजी आली. त्यावेळी लोकांना कळालं की आपल्याला हा 2 लाख, 3 लाख, 4 लाख या स्वरूपाचं भाडं भरायचं आहे. त्याच्यामुळं लोक हे झाले की हा एवढा पैसा भरायचा कसा. नोटीस एप्रिल 17 एप्रिलला. त्याच्या आधी फक्त अनधिकृत कटलरी दुकान आहेत याच पद्धतीच्या नोटीस यायच्या. मात्र 17 एप्रिल 2026 पासून लोकांना माहिती झालं की बाबा आपल्याला पैसे सुद्धा भरायचे आहेत भाडे पट्टे स्वरूपात. पैसे भरण्यासाठी किती कालावधी दिला गेला? कालावधी नाही, 15 दिवसात तुम्ही पैसे भरा, अदरवाईज तुमची दुकानं काढली जातील, हा विषय होता. तर जो काही दंड होता किंवा जो काही निधी होता तो 15 दिवसात भरणार. येस, 15 दिवसात त्या नोटीस म्हटलं की नोटीस मिळाल्यापासून 15 दिवसात तुम्ही पैसे भरा, अदरवाईज तुमची दुकानं ही काढली जातील. त्यामुळं लोकांना हा भाडेपट्ट्याचा विषयच नवीन होता आणि जो भाडा आकारला होता त्याच्या बऱ्याचशा आता मी साहेबांशी सुद्धा बोललो आणि ते मान्य सुद्धा केलं त्यांनी की जी तफावत आहे
दुकानदारांच्या मेजरमेंट बाबत असतील किंवा रकमेबाबत असतील तर ते तयार झालेले आहेत. तर मुद्दा असा होता की एवढे पैसे भरायचे कसे, मग कुठेतरी याचा थोडासा मार्ग काढला पाहिजे. मग आपण तो एक विषय आला की टप्प्याटप्प्याने भरूया आणि मग त्या गोष्टीसाठी इथले सहाय्यक बंदर निरीक्षक यांनी मान्यता दिलेली आहे. आता त्यांच्या अधिकारात ते वरच्या लेवलवर पण मान्यता करून घेतील अशी आम्हाला अपेक्षा आहे. तर आम्ही आज त्यांना तेच सांगितलं की तुम्ही कारवाई करू नका, आम्ही पैसे भरायला तयार आहोत. जरी तो भाडेपट्ट्याचा विषय आमच्यासाठी नवीन असेल पण ती जी तफावत आहे असली दूर करून देत असाल तर आम्ही ते थोडे का होईना आम्ही भाडे स्वरूपात ते रक्कम भरायला तयार आहोत. यांच्या प्रस्तावावर नेमकं तुमचं काय मत आहे? मी बोललो ना, आता मी मान्यता दिलेली आहे पण आता मला माझ्याही ऑफिसरकडनं ती मान्यता घ्यावी लागेल. जोपर्यंत प्रस्तावाला मान्यता किंवा अंतिम रूप येत नाही तोपर्यंत कारवाईचं काय स्वरूप असेल? आता आम्ही त्यांना बोलू, जसं आम्ही आलो आहे जे आता काही लोक आहेत जे पैसे भरूच नाही शकत आहेत किंवा भरणारच नाही आहेत त्यांच्यावर आम्हाला कारवाई करायची आहे. पहिली नोटीस आली तेव्हा आम्ही आमची काही माणसं आहेत आपले महेश बालदीची, त्याही सांगितलं का तुम्ही कुठं जाऊ नका, आम्ही सर्व काही आम्ही करतो, तुम्ही पुढं काही जाऊ नका. म्हणजे आता तेही काहीच नाही, तेही हातूच केले. कारवाई संदर्भात नेमकं काय म्हणणं आहे? प्रशासन जे सांगतंय की आम्ही खरं तर तुम्हाला वेळ दिला होता, पैसे भरायला सांगितलं होतं, या सगळ्या गोष्टी बरोबर म्हणजे आम्हाला ते मान्यच नव्हते. आम्हाला त्या सांगितलं का तुम्ही जाऊ नका पुढं, आम्ही करतो, आम्हाला पुढं जाऊन दिलं नाही, आम्ही करू, तुम्ही पुढं जाऊ नका असं सांगितलं आम्हाला. म्हणून आम्ही कुठे गेलो ना आणि आता एकदम जवळ आलो म्हणून आम्ही पुढे जायला. आणि ज्या माणसाने सांगितलं तो माणूस हजर नाही. दुकानं बंद होणार, रोजगाराचं काय? रोजगार काहीच नाही होणार आहे. अक्षरशः आणि दुर्गुण भाग आहे, इथं काही रोजीरोटीचा पर्यायच नाही. आणि इथली मुलं काय स्थानिक आम्ही भूमिकेला उठले आणि इथली मुलं कोणी कामाला नाही, एक पण नाही कोण नोकरीला इथला मुलगा. आम्ही आता सिनियर सिटीवर आम्ही काय कुठं जाणार, आम्हाला मुलं कुठून कमवून देणार. इथंच आहात, माझा मुलगा BSc शिकलाय, डबल ग्रॅज्युएट, कामाला नाही, याच दुकानावर हे करते. मग आम्ही काय करायचं? ही दुकानं उठवली आज खाली इथली जेटीवरची उठवली तर उठती वरची पण उठवतील लेणी जवळची आणि ते आहेच बोलवतारच 15-20 दिवसात. खाणार काय आम्ही? आणि एलिफंटा बोला तर चारी बाजूनी पाणी आहे हा, आणि मच्छी पण पकडायला काय अधिकार नाही आम्हाला ठेवला. आमची शेती पण पिकवायचो आम्ही, तर आम्ही एवढी लेडीज येत नव्हतो. पण शेती जेव्हा माकडाई आमची बंद केली दुकानावर यायला लागलो, म्हणून आम्हाला 4 पैसे मिळतात तर आमचा उदर पूर्ण होते. म्हणजे असा आमचं एकच म्हणणं आहे का ज्यांची छोटी दुकान आहेत त्यांना जास्त भाडं दिलं आणि ज्यांची मोठी दुकान आहेत त्यांना कमी भाडं दिलं. मग ती लोक ज्यांचा धंदा जास्त होते ते लोकही भरला भाडा. आमच्या इथं छोटी दुकानवाले कशी भाडा भरतील सांगा? तुम्ही पहिला दुकानं मोजायची मग सगळ्यांना द्यायचं ना बाबा, कोणाचा किती बाय कितीचा दुकान आहे त्यावर आधी तुम्ही मोजमाप करायचा नंतर द्यायचा ना. तुम्ही असं का घडलं असेल? त्याच्यामागे काय कारण आहे? राजकारण आहे, दुसरा काहीच आहे. त्यांची दुसरी पार्टी आहे ना त्यांना कमी बिल आलंय सर्वांनाच, आणि जी आमची पार्टी आहे ना त्याला सगळ्यांना बिल जास्त आलं. आता एक बीजेपीची पार्टी आहे, एक शिवसेनाची पार्टी आहे, म्हणजे त्यांची पार्टी आला का आमची पार्टी आली हा हिशोब या गावात चालतो. आता कशी तुझी पार्टीचं आहे ना तूच बघ. आता हे आमचे सरपंच आहेत, उपसरपंच आहेत, ते आमच्या पार्टीचे, मग मी त्याच्या जवळ जाणार नाही, ते आमच्या पार्टीतले नाही, मी त्याच्या जवळ जाणार नाही, तो काय ते काय काम करणार आहेत का असं तसं बोलून. अरे पण त्याही एवढ्या दिवस एवढ्या वर्ष आमची दुकानं त्याहीच थांबवली, दुसरे कोणीच नाही आम्हाला मदत केली. त्याहीच दुकानं थांबवली आमची. एवढ्या वर्ष लोकांचे एवढे हाल झाले. पहिले जेव्हा दुकानांचा विषय यायचा ना ही लोक हातवरती करायची, ही लोक बोलायची का ग्रामपंचायतचा आणि दुकानांचा काहीच संबंध नाही. मग आता ग्रामपंचायत आमच्या बाजूने आली ना भांडाला, मग आता त्यांचा संबंध आहे ना आमच्याशी, त्यांना गाववाल्यांची चिंता आहे म्हणून ती लोक आली ना. मग ती न कळता लोकांच्या सह्या घेतल्या दुकानदारांच्या, आम्हाला कोणाला काही कोणाला काही माहित नाही. आणि कोणी कोणाला काही सांगितलेलं नाही, पेपर पण वाचून दाखवलं नाही. इतकं काही महिला शिकलेल्या नाहीये, विश्वास होता म्हणून लोकांनी सह्या दिल्या, फसवणूक केलेली आहे आमची. मीटिंग घेऊन आम्ही तुमचं चांगलं करू, हे थांबवलं. परत इथं पोर्टच्या ऑफिसामध्ये मीटिंग घेतली, तिथं बोललं आम्ही तुमचं चांगलं करू. आणि आता आमचे गले कापले,
तिथं बोर्ड लावला त्याही बीजेपी वाले का आमचा तारण अर्था बोलतो महेश बालदेवी बोलतो मग काने आला इकडं लोकांचे काय हाल चालले. करोनामध्ये एकदा पण बघायला आला नाही. करोनामध्ये लोक जेवलीत उपाशी आहेत का तू आमचा आमदार होतास ना काने आलाच बघायला आमच्यासाठी. माणसा जेवलीत उपाशी आहेत. जे पार्टीचा संबंध नव्हता ते लोकांनी आम्हाला आज पार्थ पवारनी आम्हाला राशन भरून दिला. आमच्या ग्रामपंचायतने आम्हाला मदत केली. सर्व लोकांनी मदत केली पण आमच्या आमदाराने आम्हाला बिलकुल मदत नाही केली. भरपूर काय विषय आहे. भरपूर जुना म्हणजे 2005 पासून जवळ विषय आहे. भरपूर मोठा विषय आहे आणि याच्यामध्ये स्थानिक आमदारांनी तर मध्यस्थी करायला 100% करायला पाहिजे होती. कारण शेवटी जिम्मेदारी ती आमदारांची असते की त्यांच्या विभागातला एक गाव आहे आणि तिथं कारवाई चालू आहे आणि त्याने 100% काहीतरी मध्यस्थी करायला पाहिजे होती. पण इथं कारवाई 100% कारवाई चालू आहे. त्यांची मागणी हीच आहे की म्हणजे आम्ही भरायला तयार आहेत ना तर कारवाई थांबा काही दिवस. आता ती परत तोडतील मग ती परत बांधायची कोणी असा विषय चालू आहे. तर अजून कारवाई चालू आहे. बघूया आपण. कारवाई एक दिवस आहे का? हे नाही थांबा. ही कारवाई करतो मी आता. सगळी तोडणार मी दुकानं. काय नाही आता ठेवणार. सगळं तोडणार. त्याने पैसे भरायला सोडून टाकले, सगळं तोडणार. बिअर बारचे पैसे भरून झाले. पैसे भरून झाले. आम्हाला पहिलं मी दाखवतो पैसे भरलेले दाखवतो. सगळ्यांचे पैसे भरले पैसे भरले. थोडा इथपर्यंत सांगलेला आता आता मी यांना व्यवहार करायला लावेल. सांगतो तुम्हाला एवढं प्रेमाने तुम्ही पण वाढत आणि नक्कीच कुठेतरी इथले जे लोकल आहेत घरावरचे रहिवासी आणि त्यांचेच ते सगळे दुकानं वगैरे आहेत तर त्यांना कुठेतरी न्याय मिळाला पाहिजे या गोष्टीमध्ये सगळ्यामध्ये. कारण भरपूर राजकारण चालू असेल तर शेवटी हक्क ज्यांचा आहे त्यांनाच न्याय मिळालाच पाहिजे. चला बाय बाय.